नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर राम आपले सर्वांचे मॅथ्स गुरु राम या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला पुढे आवडेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। असेच मॅथ्स एक्सलंट व्हिडिओ पुढे मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स x + y = 6 x + 2y = 8। आता ह्याचे इक्वेशन दिले असेल, असे समीकरण असेल, कसा ग्राफ काढायचा। आता आपण एक टेबल बनवू, दोन टेबल बनवू असेल x + y = 6 हा पहिला। दुसरा जो राहील तो x + 2y = 8। x + 2y = 8, x + y = 6। असे जर इक्वेशन असेल तर काय करायचं, y बरोबर कधी इक्वेशन घेताना काय करायचं, y बरोबर मग 6 हे प्लस आहे अधिक इकडे वजा होईल 6 - x असं याच्यामध्ये येईल। आता हे समीकरण बघा आता कसं येईल ते बघू। आता y = 6 आहे तसेच अधिक आहे इकडे काय होईल वजा हे, आणि याचं कसं येईल आता 2y = 2y बरोबर 8 हे अधिक आहे तिकडे वजा होईल 8 - x म्हणजे 8 - 8 - x हे गुणिले 2 तिकडे भागिले होईल 8 - x भागिले 2 असं समीकरण येतं। पण आता बघूया याचे इक्वेशन कसं बनवायचं। आता बघा हे टेबल बनवू आपण। पहिला x y x y, x ची किंमत काही पण घ्या, इथे 2 घ्या 3 घ्या 1 घ्या 1 घेऊ आपण। मग काय आता इथं किंमत टाका किंवा इथं किंमत टाका, कसं करा y ची किंमत x ची किंमत काय येईल y बरोबर 6 - x म्हणजे y बरोबर 6 मधनं 1 गेला कारण x ची किंमत 1 आहे ना। उत्तर किती येईल बघ, 6 मधनं 1 गेला 6 - 1 5, मग उत्तर किती आलं 5। आता पहिलं जे सोल्युशन आलंय x आणि y ची किंमत 5, दोघांची बेरीज करा 6 आहे 6 येईल। सेकंड 2 घेऊ बघा। आता हे झालं पहिलं। सेकंडला x ची किंमत किती घ्यायची ते 2 घेऊ। आता y बरोबर काय आहे, मग y बरोबर 6 - x y = 6 2 x ची किंमत 2 आहे 2 टाका 6 न 2 गेले 4 6 - 2 = 4। याची किंमत किती आली 4, इथे 4 टाकून ठेवून द्या म्हणजे किती आले 2 आणि 4। आणि याची किंमत 3 घ्या, तर तुम्ही काही पण घेऊ शकता। नंबर 3 ला x बरोबर 3, मग काय इक्वेशन इथं ठेवा किंवा इथं ठेवा ॲज यू लाईक। y बरोबर 6 - x ची किंमत 3 टाकून द्या, ते कुठे 3 y बरोबर 6 तून 3 गेले किती आले 3, म्हणजे y ची किंमत किती आली 3 आली। इथे लिहून टाका 3 आणि 3। त्याचप्रमाणे हा पण टेबल बनवायचा आपल्याला, असाच बनवायचा x आणि y x y। इथे किमती तुम्ही 3 किमती घ्यायचे कमीत कमी 3। x ची किंमत आता बघा, आता x आणि 2y बरोबर 8 आहे। मग आता बघा आता x अधिक 2y बरोबर 8 = 2 x + 2y = 8। मग 2y = काय येईल, हे प्लस आहे इकडे काय होईल -1 - x 8 - x। आता हे इथे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल y = 8 - x/2 इकडे भागिले इकडे गुणिले 8 - x भागिले 2 अशी इथे किती टाकले तरी चालेल। बघा आता मग आता शक्यतो काय करा 2चा टेबल घ्यायचा म्हणजे x ची किंमत 2 टाका। ओके, इथे पण आता एक नंबरला x बरोबर 2 घ्या। मग आता y बरोबर 8 - 2 भागिले 2 किती आले 8 आणि 2 4, ही 2 किंमत आली याची म्हणजे 2 आणि 2। x ची किंमत आता 4 घ्या 4 घ्या 2 नंबरला x बरोबर 4, काय येईल y बरोबर 8 आहे तसेच याच्यामध्ये टाका किंमत किंवा इथे टाका 8 आणि x ची किंमत 4, 8तून 4 गेले खाली किती राहिले 4 8 - 4 4 4/2 म्हणजे 2 1 2 4 म्हणजे 2 किंमत आली इथे म्हणजे 4 आणि 2 4 आणि 2। आता x ची किंमत समजा आता तुम्ही -2 घेतली किंवा आता एक करू आता याच्यामध्ये x ची किंमत 0 घ्या। बघा x ची किंमत 0 3 नंबरला x = 0 इथे ठेवून द्या किंमत y = 8 -
0 अपॉन 2. 8 मायनस 0 8. 8 अपॉन 2 किती येईल? 1 2 2 1 2 2 1 2 2 2 4. 2 1 2 2 4 8. म्हणजे 4 आली किंमत. इथे किती येणार आहे? 4. म्हणजे 0 आणि 4. ज्यावेळेस आपला आलेख बनवायचा असं या अनुषंगाने आपण काय करू शकतो? आता इथे बघा, आता इथे चिन्ह कोणतं आहे? इथे प्लस, इथे प्लस, अधिक अधिक, हे अधिक अधिक, याला आपण काय म्हणूया? क्वाड्रंट इक्वेशन 1, चरण पहिलं. चरण दुसरं, इथं कोणतं? x ला वजा, इथे कोणतं? y ला अधिक. हे सेकंड क्वाड्रंट, दुसरं चरण. ओके. 3 नंबरला आता x ची इथे काय चिन्ह कोणतं आहे? कोणत्या साईन आहे? मायनस. इथे कोणते? इथे मायनस. म्हणजे काय? मायनस मायनस. कोणतं चरण झाले? 3. आता इथे बघा, आता ही कन्सेप्ट चालली सगळं आपल्या याच्यामध्ये. चौथ्या मध्ये इथं प्लस आहे आणि इथे काय आहे? मायनस. म्हणजे एक्स आधी घ्यायचं नंतर वाय. हे झालं तुमचं चौथं चरण. ह्या चरण अतिशय महत्वाचं आहे. आता आपले हे किमती टाकायचे. आता बघा, एक ग्राफ काढताना x ची किंमत 1, y ची किंमत 5. इथे 1 आहे आणि इथे 5 आहे. ओके नाही? हे पॉईंट आपण देऊ शकतो आपण. मग याच्यानंतर आपण ग्राफ अशा प्रकारे आपण काढू शकतो. हे आपल्या झालं कन्सेप्ट. ह्या झाल्या आपल्या आलेखाबाबतच्या काय संकल्पना. 1.2 मधलं पहिलं एक्झाम्पल, पहिलं उदाहरण. पुढील एक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द फॉलोइंग. आता हे उदाहरण दिलेलं आहे बघा. आता x अधिक y बरोबर 3, x प्लस y इज इक्वल टू 3. आणि सेकंड इक्वेशन, दुसरं समीकरण, x वजा y बरोबर 4, x मायनस y इज इक्वल टू 4. आता पहिली सारणी आपल्याला दिली, पुस्तकात जसं आहे तसं आपण लिहिलेलं आहे. आता बघा, इथे x ची किंमत किती? 3 घ्यायची. इथे नंबर 1 ला x बरोबर 3. आता इथे इक्वेशन काय आहे? x प्लस y आहे तसंच इज इक्वल टू 3. x ची किंमत 3 टाका, y ची आपल्याला शोधता येईल. मग y बरोबर प्लस तिकडे काय होईल? मायनस. 3 वजा 3, 3 मायनस 3 किती आले? y ची किंमत 0. हे लक्षात ठेवायचे. मध्ये y ची किंमत आली 0. कशी आली ते पण सांगितलं तुम्हाला. ओके. आता दुसऱ्यांदा काय घेतलं? सेकंड याच्यामध्ये y ची किंमत 5 दिलेली आहे. मग आता इथे घेऊ आपण y इज इक्वल टू 5. जसं आहे तसं आपलं समीकरण लिहून टाकायचं. इक्वेशन राईट डाऊन. x प्लस वाय इज इक्वल टू 3. y ची किंमत 5 आहे. y च्या ठिकाणी पुटिंग किती करा? 5 करा. 5 इज इक्वल टू 3. मग आता काय येईल? x इज इक्वल टू x बरोबर 3 आहे तसेच हे अधिक आहे तिकडे वजा होईल. प्लस हिअर मायनस x इज इक्वल टू 3 मायनस 5. किती आला आन्सर? x इज इक्वल टू 5 मधून 3 गेले -2. म्हणजे x ची व्हॅल्यू इथे किती आली? -2. आपल्या इथे काय येईल मग? -2 आणि 5. आता परत y ची किंमत याने 3 घ्यायला सांगितलेली. 3 नंबरला इथे हे 2 नंबर. 3 नंबरला काय? y ची किंमत 3 आहे. इथे y बरोबर 3 ठेवा. आपलं इक्वेशन जे आहे, समीकरण जे आहे तसं तसं लिहून टाका. x अधिक y बरोबर किती? 3. x प्लस y इज इक्वल टू 3. y ची व्हॅल्यू पुटिंग करा. किती करायची? इथे y बरोबर 3, y इज इक्वल टू 3. पुट हिअर y इज इक्वल टू 3 इज इक्वल टू x प्लस 3 इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्यू फाइंड करायची. इथे प्लस तिकडे मायनस होईल. काय? 3 मायनस 3. इकडे अधिक आहे तिकडे काय आहे? वजा. 3 मध्ये 3 गेले. x ची किंमत किती आली? 0. म्हणजे इथे 0 टाकायची आपल्याला. याने काय आलं? 0 3. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? आता आपण व्हॅल्यू शोधतो. आपण कशाला? आपल्या याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते गिवन. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्या ह्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आपल्याला. हो की नाही? आपण इथे काय केलं? ह्या व्हॅल्यू फाइंड केल्या. ओके. गिवन दिलं याच्यामध्ये 0 आलं आणि 5 असताना आपलं किती आलं? -2 आलं. 3 असताना आपलं उत्तर किती आलं? 0. आता आपल्या ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या दोनच व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायच्या आहे, फाइंड करायला शोधायचे आपलं. बघा आता याच्यामध्ये नंबर 1 y इज इक्वल टू 0. y बरोबर किती घ्यायचं? 0. हे समीकरण आहे असंच लिहा. x वजा y बरोबर 4. x वजा y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू हाऊ मेनी? 0. पुट हिअर. y ची किंमत 0 आहे. 0 ठेवा बरोबर 4. आणि 0 ला अधिक चिन्ह नसतं, वजा चिन्ह नसतं, पण ते न्यूट्रल.
ओके, मग एक्स इज इक्वल टू आहे तसंच 4. म्हणजे ज्यावेळी वायची किंमत 0 असेल उत्तर किती येतं? 4 येतं. वाय इज इक्वल टू 0 देन एक्स इज इक्वल टू 4. मग इथे आलं 4. मग इथे लिहून टाका 4 आणि 0. आता आपल्याला इथे एक्सची किंमत दिलेली आहे, या साईडला घ्या. हां, सेकंड नंबरला एक्स इज इक्वल टू किती इथे -1, एक्स बरोबर -1. समीकरण आहे असंच लिहा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स वजा वाय बरोबर 4. आता एक्सची व्हॅल्यू पुटिंग करा, एक्सची व्हॅल्यू ठेवा -1ची, तर एक्स साठी किती ठेवायची? -1 मायनस वाय इज इक्वल टू 4 वजा 1 वजा वाय बरोबर 4. आता हे वजा आहे तिकडे काय होईल? अधिक होईल. हिअर मायनस हिअर प्लस. मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1 मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1 4 अधिक 5 4 प्लस 1 5. तर मायनस चिन्ह आहे तसंच करायचे मध्ये नॉट ट्रान्सफर. म्हणजे वाय इज इक्वल टू काय येईल इथे -4. म्हणजे डिवाइड जर केलं -1 मग इथे पण मायनसनी मायनस तर काय झाले -5. ज्यावेळी किंमत एक्स इज इक्वल टू -1 असेल तर आपला आन्सर काय मिळणार आहे? वाय इज इक्वल टू -5. मग इथे काय येईल आपलं -1 -5. अशा प्रकारे आपला 1.2 मधला पहिला हा जो टेबल आहे तो आपण पूर्ण केला आहे. कसा केला? तर आपण मेथड वापरले, आपण पद्धत वापरली आहे. तर गिवन इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, एक्स अधिक वाय बरोबर 6. आता बघा आपलं समीकरण नियम काय आहे? आलेख काढताना वाय इज इक्वल टू, तर वाय ॲज इट इज 6 ॲज इट इज, हिअर प्लस एक्स इथं प्लस हिअर मायनस, एक्स अधिक वाय बरोबर 6, वाय आहे तसंच 6 आहे तसं, या अधिक एक्स इकडे काय होणार? वजा. त्याचप्रमाणे दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स वजा वाय बरोबर 4. आता वाय वजा इकडे काय होणार आहे? अधिक आहे, हिअर मायनस हिअर प्लस, कारण ट्रान्सफर करतो आपण एक्स ॲज इट इज. 4 इथे प्लस आहे इकडे मायनस होईल, इथे अधिक असेल तर वजा. आता इक्वेशन काय आलं आपलं? वाय बरोबर एक्स वजा 4, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. आता एक्सची किंमत आपण इथे काही पण घेऊ. आपण समजा आता 1 घेतली, ओके, कोणतीही घेऊ शकतो. मग 1 नंबरला एक्स इज इक्वल टू 1 आहे असं इक्वेशन लिहून टाका. वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स, 6 मायनस एक्स. एक्सची किंमत किती? इथे एक्सची किंमत व्हॅल्यू किती? हाऊ मेनी? 1. मग वाय इज इक्वल टू 6 मायनस 1 किती आले ते? 5. ज्यावेळी व्हॅल्यू 1 असेल आन्सर किती येणार आहे? 5. आन्सर आलं आपलं 5, 1 आणि 5. आता इथे 2 घेऊ, आपण 2 घेऊ. सेकंडला एक्स इज इक्वल टू 2, मग किती येणार आन्सर इथे? वाय इज इक्वल टू इक्वेशन काय आपलं? वाय मायनस 6 इथे ठेवा, इथे ठेवा ॲज यू लाईक. 6 मायनस एक्स, एक्सची व्हॅल्यू किती? 2. मग 6 मधनं 2 गेले 4, वाय इज इक्वल टू 6 मायनस 2, आन्सर किती आलं आपलं? 4 आलं आहे. मग इथे 4 लिहून टाका. इथे किती येईल? 2 आणि 4. ओके, मग एक्सची किंमत 3 घ्या, एक्सची किंमत व्हॅल्यू 3 घ्या. एक्स इज इक्वल टू 3. मग काय येईल आता? आहे असंच वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स, मग किती येईल? 6 आहे तसं मायनस एक्स. एक्सची किंमत किती आपण घेतली? तर 3. इथं पुट करा, 6 मधनं 3 गेले, 6 मायनस 3 3. म्हणजे किती आली ते? याची किंमत 3. इथे लिहून टाका 3 मायनस, तर किती येईल आपलं? एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट 3 3. एक्सची किंमत 4 घ्या. काही पण घेऊ शकतो आपण, 1 ते 1 to 9 पर्यंत किंवा 1 to 8 पर्यंत आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. मग आता 4 नंबरला एक्स इज इक्वल टू किती? 4. तर मग किती येईल? वाय इज इक्वल टू इक्वेशन काय? 6 मायनस एक्स, 6 मायनस एक्सची किंमत 4 आहे, व्हॅल्यू 4. 6 मधनं 4 गेले 2, म्हणजे 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. वाय इज इक्वल टू 6 मायनस 4, वाय इज इक्वल टू 6 मायनस 4 आहे आन्सर 2. मग काय आलं आपलं? कोऑर्डिनेट 4 आणि 2, निर्देशिकाने 4 आहे. त्याचप्रमाणे या टेबल सुद्धा करायचं. एक्सची किंमत काही घ्या, इथे आपण टाकू इथं 1. नेहमीप्रमाणे काय असेल काही घेऊ शकतो तुम्ही. एक 0 घ्या, -1 घ्या, 2 घ्या. एक्स इज इक्वल टू काय? 1. इक्वेशन काय आपलं? वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4 किंवा 4 मायनस 6 कसेही करा, इक्वल काय टेन्शन याच्यामध्ये. आता एक्सची किंमत किती येते? 1 मायनस 4, आन्सर किती आलं? 4 मधनं 1 गेले -3, -3 आन्सर आलं इथे.
मग आपलं कोऑर्डिनेट आले 1 - 3, निर्देशिक आले 1 - 2. 1 ची किंमत इथे 2 घ्या. नंबर 2 ला x = 2. मग काय इक्वेशन y = x - 4. 1 ची किंमत 2 आहे -4. 4 मध्ये 2 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह -2. 4 - 2 आन्सर आलं -2. डी नंबर कोणता आहे इथे 4 आहे. त्याप्रमाणे चिन्ह ते दिलं आपण, साइन ती दिली. 3 नंबरला इथे x ची किंमत समजा 5 घ्या. आपलं 2 असताना किती आलं इथे -2. ते लिहून टाका कोऑर्डिनेट -2 2 -2. आता x = 5. इक्वेशन काय आपलं y = x - 4. x ची व्हॅल्यू किती आहे 5. 5 - 4 आन्सर आलं 1. मग आता काय केलं इथे 5 मध्ये 4 गेले 1. आता आन्सर किती आलं 1 आलं. इथं 5 आणि 1 5 आणि 1. आणि शेवटचं घ्या आपल्या याच्यामध्ये 6 घ्या. 6 मग काय x ची व्हॅल्यू 6 असताना आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची. y = x - 4. x किती आहे इथे 6 -4. 6 मधनं 4 गेले किती आले 2. 6 - 4 = 2. ज्यावेळेस 6 असेल तर आन्सर किती आलं 2. मग कोऑर्डिनेट किती आले आपले 6 आणि 2. 6 आणि 2 हे निर्देशक आले आहेत. आता आपल्याला याचा ग्राफ काढायचा आहे. बघा आता पहिलं इक्वेशन पहिले समीकरण x + y = 6. x साठी y = 6 म्हणजे y = 6 - 6. हा टेबल आपल्याला काय करायचं याच्यामध्ये आलेख बनवायचा त्यामध्ये 1 आणि 5 कुठे येईल 1 x ॲक्सिस y ला किती 5. x किती 1 आणि y ला 5 इथे 1 आणि 5. सेकंडली किती 2 4 इथे जाऊया 2 आणि 4 2 आणि 4 इथे जाऊया 2 आणि 4. 3 नंबरला आता तिसरं 3 3 3 3. x चे 3 घ्या आणि y चे 3 3 3 इथे 3 3 इथे व्हॅल्यू लिहून टाका. नंतर लास्टला काय याच्यामध्ये पहिल्या टेबलमध्ये 4 आणि 2 4 आणि 2. इथं 4 आहे इथे 2 आहे. बघा 1 5 2 4 3 आणि हे 3 म्हणजे शेवटचे 4 आणि हे 2 4 आणि 2. आता काय करायचं आपल्याला एक स्ट्रेट लाईन मारायची. सगळे पॉईंट जोडून घ्या 1 2 3 अशा अनुषंगाने पॉईंट जोडून घ्या. अशा अनुषंगाने हे पॉईंट जोडून घ्या. कशाचे कोणता आले का पद्याचा x + y = 4 हा झाला. सॉरी = 6. दुसरा आला का आपल्याला याचा बनवायचा आपल्याला x - y = 4. मग आता इथे टेबल बनवला आपण. कसं बनवलं मग सांगितलं मी तुम्हाला. आता 1 आणि -3 1 - 3 1 कुठे इथे घ्यायचा -3 इथे 1 आणि -3 1 आणि -3. दुसरं काय 2 - 2 हा 2 आणि इथे -2 हे बघा 2 आणि 2 म्हणजे 2 आणि -2. नंतर लास्ट थर्ड नंबरला 5 आणि 1 हा 5 आणि हा सॉरी 5 आणि 1 अधिक 5 प्लस 1 इथे हा 5 आणि 1 इथे येऊया 5 आणि 1. नंतर 6 आणि 2 इथे 6 आणि इथे 2 1 6 आणि 2. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे. कोणते हे जे आहेत ना हे बिंदू जोडून घ्या. पण स्केलने जोडून घ्यायचे. मी हाताने काढतो तुम्ही स्केलने जोडून घ्यायचे. ओके. ॲरो मारायचा. कोणतं इक्वेशन झालं कोणतं समीकरण x - y = 4 इथे लिहून टाका. इथे कुठे जागा जिथे असेल तिथे
एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 4. हे काय झालं आपलं इक्वेशन तयार झालं. आता हे पहिलं याचं आणि हे दुसरं याचं अशा प्रकारे आपल्याला आलेखामध्ये खूप छान येईल तुम्हाला काढता येईल. पण कळलं पाहिजे तुम्हाला की अशा व्हॅल्यू पुट करायच्या कशा ठेवायच्या याप्रमाणे आपला हा पहिला क्वेश्चनचा आपण आलेख काढलेला आहे. पहिलं जे आहे तसंच समीकरण पहिले इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. दुसरं आहे तसंच एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. पण नेहमीप्रमाणे मी म्हटले ते वाय आहे असाच वायला हात लावायचं नाही. 5 आहे असाच 5 आहे तसंच. हा प्लस इकडे मायनस होईल अधिक इकडे वजा हा इक्वेशन मग सारखंच आहे. मायनस असेल तिकडे काय होईल बघ प्लस. ओके हे 3 काय इकडे प्लस इकडे काय होईल मग मायनस तुमचे आहे तसेच. आता आपल्याला याचा टेबल बनवायचं. आपलं टेबल कसा बनवायचा 1.2 मध्ये दुसरं एक्झाम्पल दुसरं उदाहरण एक्स प्लस वाय इक्वल टू 5 एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आपल्याला आता टेबल बनवायचा. आता नंबर 1 ची किंमत काही पण घेऊ शकता तुम्ही 1 पासून तर 8 9 पर्यंत. वाय इक्वल टू एक्स इक्वल टू किती घ्या समजा आता तुम्ही 1 घेतली तिथं 1 घ्या एक्सची किंमत व्हॅल्यू 1. इक्वेशन काय आहे वाय इक्वल टू 5 मायनस एक्स वाय बरोबर 5 वजा एक्स. एक्सची किंमत किती येते 1. 5तनं 1 गेला 4 5 मायनस 1 4. हे आलं आपल्या याच्यामध्ये पहिलं ते आलं 4. कोऑर्डिनेट काय आलं कोऑर्डिनेट 1 आणि 4. निर्देशक आले 1 आणि 4. दुसऱ्या वेळेस आपला 2 घ्या किंमत एक्सची किंमत एक्स इज इक्वल टू 2 घ्या. मग आता इक्वेशन काय वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स. एक्सची किंमत किती आपल्याकडे 2. 5 मधनं 2 गेले किती राहिले 3. 5 वजा 2 बरोबर 3. हे आपलं आलं याच्यामध्ये 3 आन्सर आलं 2 असताना. मग आता निर्देशक काय आपले 2 आणि 3. एक्सची किंमत 3 घ्या एक्स इज इक्वल टू 3. काही पण घेऊ शकता असं काही नाही 1 2 3 मी घेतो 3 पण घेऊ शकता. इक्वेशन काय आहे समीकरण वाय इज इक्वल टू 5 वजा एक्स 5 वजा एक्स. एक्सची किंमत 2 घ्या सॉरी एक्सची किंमत 3 घ्या किती आला आन्सर 5तनं 3 गेले 2. वाय इज इक्वल टू 2 इथे 2 लिहून टाका किती आला आन्सर 3 आणि 2. त्याचप्रमाणे शेवटचं आता चौथं एक्स इज इक्वल टू काही पण घ्या 4 घ्या तर 4 घ्या. इक्वेशन काय आहे वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स. एक्सची व्हॅल्यू 4 आहे 5तनं 4 केले 1 वाय इज इक्वल टू 1. आन्सर काय आला याच्यामध्ये 4 आणि 1. ओके त्याचप्रमाणे आता हा टेबल बनवायचा आपलं. इक्वेशन काय वाय इज इक्वल टू -3 प्लस एक्स. आता एक्सची किंमत तुम्ही किती समजा 2 घ्या किती लिहिते आता नंबर 1 ला एक्स इज इक्वल टू 2. इक्वेशन काय आपलं वाय इज इक्वल टू -3 प्लस एक्स. एक्सची किंमत 2 आहे 3तनं 2 गेले 1 ठीक आहे -3 मधनं 2 गेले आणि किती लाईन्स यायचं -1. कारण का बिग इथे नंबर कोणता आहे 3 आहे म्हणून -1. काय आलं कोऑर्डिनेट 2 - 1 म्हणजे काय आलं 2 वजा 1. एक्सची किंमत किती घ्या तुम्ही 4 घ्या 2 नंबरला एक्स इज इक्वल टू 4. माझं इक्वेशन वाय इज इक्वल टू -3 प्लस 4. ओके मग आता 4 मधनं 3 गेले 1 मोठ्या संख्या चिन्ह प्लस आपण लिहित नाही तर 1. आपले कोऑर्डिनेट आले 4 आणि 1. काय आलं निर्देशक 4 आले आणि एक्सची किंमत इथं 5 घ्या. ओके मग किती येईल आता इथे बघा आता 3 नंबरला एक्स इज इक्वल टू 5 आता वाय इज इक्वल टू आपल्याकडे आहे -3 प्लस एक्स. एक्सची किंमत आहे 5 5तनं 3 गेले 2 5 - 3 इज इक्वल टू किती आले 2 आले. ज्या वेळेस एक्सची किंमत 5 असेल तर आन्सर किती येईल 2. इथे लिहून टाका कोऑर्डिनेट 5 आणि t. शेवटचं 6 एक्सची किंमत किती घ्यायची याच्यामध्ये एक्सची किंमत 6 पुट करायचं. वाय इज इक्वल टू वाय बरोबर -3 प्लस 1 इक्वेशन आहे -3 प्लस 6. 6 बंद 3 गेले किती राहिले इथे 3. म्हणजे ज्या वेळेस एक्सची किंमत
6 असेल तर वायची किंमत किती येईल 3. इथे लिहून टाका 6 आणि 3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करते याच्यामध्ये आपलं व्हॅल्यू अशा आपल्याला बनवता येईल. तुम्ही ह्याप्रमाणे तुम्ही करू शकता परीक्षेला. आता आपलं टेबल बनवायचं, आपल्या टेबलचा आलेख बनवायचा आपला. तर पहिल्याच्यामध्ये किती x ची किंमत 1, y ची किंमत 4. इथे 1 आणि 4 इथे जाऊया आपण. इथे काय करायचं मग 1 आणि 4. नंतर हा आलेख काढतो x प्लस y इज इक्वल टू 5 चा 2 3. 2 इथे आहे आणि 3 इथे आहे. 2 आणि 3. त्याच्यानंतर 3 2 3 x वर आहे, y 2 वर आहे. 3 आणि 2 इथे घेऊया. 3 आणि 2 3 आणि 2. लास्ट 4 आणि 1 हा 4 आहे, इथे 1 आहे. 4 आणि 1 4 आणि 1. मग आपल्याला काय करता येईल मग नेहमीप्रमाणे हे जोडून घेता येईल आपल्याला. असे जोडून घेता येईल आपल्याला. या आलेखामध्ये आलं असतं व्यवस्थित आलेखामध्ये. त्याच्यानंतर हा आता x मायनस वाय इक्वल 3 हा आपल्याला बनवता येईल. x ची किंमत 2 आहे, y ची -1. 2 - 1 इथे 2 इथे -1. 2 आणि -1. त्याच्यानंतर 4 1 हा 4 आहे, हा 4 इथे 1 येईल. सॉरी 4 आणि 1 प्लस येईल. 4 आणि 1 इथे येईल. परत 4 आणि 1 परत तेच आहे. 5 आणि 2 5 आणि 2 5 इथे आहे आणि 2 इथे आहे. 5 आणि 2. नंतर 6 3 6 इथे आहे, 3 इथे. या लाईनला सरळ जायचं. आलेख काढताना काळजी घ्यायची. 6 आणि 3 आपल्याला ग्राफ काढायचा. आपला ग्राफ कसा येईल आपल्याला लाईन मारून घ्यायची. ग्राफ काढलेला आहे. हे सगळे बिंदू ना जोडून घ्यायचे. हे सगळे असे बिंदू काय करायचे जोडून घ्यायचे. इथे घ्या हा बिंदू, इथे घ्या 4 3 इथे लाईन मारा. ही लाईन मारा जोडून घ्या. आता याचं उत्तर आता आपला ही काय कोणती लाईन आहे, ही कोणती लाईन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5. जी लाईन आहे त्याला टाकून द्यायचं ना इथे इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 5. आणि ही कोणतं इक्वेशन आहे याच्यामध्ये x मायनस वाय इज इक्वल टू 3. x मायनस वाय इज इक्वल टू 3 इथे लिहून टाका. x मायनस वाय इज इक्वल टू 3. मग आता बघा आपले कोऑर्डिनेट काय राहिले, कोणते पॉईंट आले आपल्या इथे 4 आणि 3 4 आणि 1. आपला हा ह्या पॉईंट मिळाला आपल्या याच्यामध्ये. हे जे मिळालं निर्देशक किती येते 4 आणि 1 4. मग आता कोऑर्डिनेटचं उत्तर लिहून टाकायचं. कोऑर्डिनेट निर्देशिक बिंदू कोणते कोणते आले, x वर आहे 4 y वर आहे 1. हा आपल्या कोऑर्डिनेट मध्ये निर्देशिक बिंदू काय मिळेल आपला 4 आणि 1. 4 कोऑर्डिनेट इज 4 and 1. वन 1.2 मधला दुसरं 6वा एक्झाम्पल घेतोय आपण. कारण 1 ते 5 एक्झाम्पल सेम आहे. 6वं थोडंसं वेगळं आहे. आता बघा 2x - 3 इज इक्वल टू 4 आहे. तसंच इक्वेशन घेऊ आपण. आणि हे मायनस आहे तिकडे काय होणार आहे प्लस होणार आहे. म्हणजे काय आहे 3y. त्याचप्रमाणे हे 4 आणि 2x बघा 2x आहे तसेच हे प्लस इकडे -4. आता आपलं इक्वेशन काय आलं 3y इज इक्वल टू 2x - 4. 3y बरोबर 2x - 4. आता आपला y इथे 3 मल्टिपल आहे, इथे काय होईल डिवाइड. इथे 3 गुणिले इथे काय होईल भागिले. म्हणजे आपलं इक्वेशन येईल y इज इक्वल टू 2x - 4. हे मल्टिपल काय होईल इकडे डिवाइड. त्याचप्रमाणे आपल्याला इकडले इक्वेशन 3y आहे असेच ठेवूया. हे मायनस इथे काय होणार आहे प्लस होणार आहे. प्लस x प्लस 4. 3y बरोबर x अधिक 4. हे 3 इकडे गुणिले इकडे काय होईल भागिले होईल. y बरोबर x अधिक 4 भागिले 3. म्हणजेच y इज इक्वल टू मल्टिपल 3 इज मल्टिपल हिअर डिवाइड y इज इक्वल टू x प्लस 4 अपॉन 3.
ह्या दोन्ही अनुषंगाने आपल्याला काय इक्वेशन आपल्याला सोडायचं आहे. बघू आता पुढे काय आता बघ आता एक्सची किंमत काही पण ठेवा इथे मध्ये वाटत म्हणजे एक्सची किंमत -1 ठेवली. नंबर 1 एक्स इज इक्वल टू -1 इक्वेशन घ्या. वाय इज इक्वल टू आहे असंच 2 इंटू -1 आणि -4 अपॉन काय 3. वाय इज इक्वल टू 2 × 2 -2 आणि हे -4 -4 -2 किती आले -6 बेक बे -2 -4 -6 म्हणजे -6 अपॉन 2 -6 अपॉन 3. वाय इज इक्वल टू 3चा पाडा 3चा टेबल 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे -2. ज्यावेळी आपली व्हॅल्यू -1 असेल तर आन्सर किती आला आपलं उत्तर किती आले -2. निर्देशिक आले कोऑर्डिनेट -1 आणि -2. ओके. आता आपण काय करू एकची किंमत कोणती तुम्ही घ्या मग वाटत ती घ्या. समजा 2 घेतली एकची किंमत 2. आता इथे घ्या 2 नंबरला एक्स इज इक्वल टू 2. आता हे इक्वेशन आहे असंच लिहून टाका आपलं काय 2 इंटू 2 -4 अपॉन 3. इक्वेशन आपण बनवलं याच्यावर इक्वेशन बनवलं आपण हे समीकरणावरून. तर बघा 2 2 4 4 4 किती येणार आहे 0 0 अपॉन 3 म्हणजे किती आन्सर आलं 0. ज्या वेळेस वायची किंमत एक्सची किंमत 2 असेल तर वायची किती आली 0. निर्देशक काय आले आपले 2 आणि 0. कोऑर्डिनेट इज 2 अँड 0. आता एक्सची किंमत 5 घ्या. एक्सची व्हॅल्यू किती हाऊ मेनी 3 नंबरला घेतो आपण 5. इक्वेशन आहे तसे त्या समीकरण काय y इज इक्वल टू 2x - 4 अपॉन 3. y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय एक्सची व्हॅल्यू किती येते 5 -4. ओके. आपण किती येईल मग इथे 3. आता कसं करता येईल आपल्याला इथे 5 किंमत घेतली 5 किंमत असताना आपला आन्सर किती आहे ते बघू आता. 5 दुणे 10 5 2 10 10 - 4 6 5 दुणे 10 10 ने 4 गेले 6 6 भागिले 3 3चा पाडा 3 1 3 3 दुणे 6 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे आन्सर किती आला आपल्या याच्यामध्ये 2 आलं. ज्यावेळेस एक्सची किंमत 5 असेल तर किती येईल आपलं निर्देश काय आले कोऑर्डिनेट 5 आणि 2. आता एक्सची किंमत 8 घ्या 3 नंबर 4 नंबरला एक्स इज इक्वल टू 8. इक्वेशन काय आपलं हे आहे असंच लिहून टाका 2 गुणिले 8 अधिक सॉरी वजा 4 -4 अपॉन किती 3 किती येईल इथे 8 दुणे 16 ओके नाही 16 ने 4 गेले 12 8 2 16 16 -4 12 अपॉन 3 मग किती येणार वायची किंमत 3 1 3 3 4 12 3 1 3 3 4 12 म्हणजे वायची किंमत किती येईल इथे 4. हे लक्षात ठेवा की ह्याचं कोऑर्डिनेट काय आलं आपलं 8 आणि 4 निर्देशक आले आपले 8 and 4. तर हा पहिला टेबल पहिला समीकरण पहिले इक्वेशन. दुसरा टेबल आपण हा बघणार आहोत. आता एक्सची किंमत किती घेणार आहोत आपण समजा एक्सची किंमत काही पण घेऊ शकता समजा -4 घेऊ -4 नंबर 1 ला एक्स इज इक्वल टू -4. ओके. इक्वेशन आहे असं लिहून टाकावं y इज इक्वल टू x + 4 अपॉन 3 x अधिक 4 भागिले 3 एक्सची किंमत आहे -4 आणि हे +4. तर 4 - 4 किती येणार आहे 0 0 अपॉन 3 आन्सर किती आलं आपलं 0 आलं. ज्यावेळेस -4 किंमत असेल तर उत्तर येते 0. निर्देशिका आले -4 आणि 0. काय आले कोऑर्डिनेट 0 -4 आणि 0. आता एक्सची किंमत -1 घ्या 2 नंबरला एक्स इज इक्वल टू -1 मग किती येईल आता y इज इक्वल टू याच्यामध्ये टाका किंमत y इज इक्वल टू x + 4 अपॉन 3 y इज इक्वल टू x किती आहे -1 + 4 अपॉन 3. किती येईल किंमत 4 मधनं 1 गेला 4 - 1 3 आणि 3 अपॉन 3 किती आन्सर येणार आहे आपलं y इज इक्वल टू 1 3 1 3 3 1 3 3 1 3 3 1 3 y इज इक्वल टू 1. निर्देशिका आले आहे याचे -1 +1 काय आले कोऑर्डिनेट -1 -1. आता एक्सची किंमत किती घेता तुम्ही आता तुम्ही घेऊ शकता एक्सची किंमत किती पण किती ठरवा तसं काय नाही हीच पाहिजे म्हणून 2 घ्या 3 नंबरला एक्स इज इक्वल टू 2 इथे किंमत टाकून इथे पुढचं व्हॅल्यू
वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 2 प्लस 4 अपॉन 3 आहे. तसंच 4 प्लस 2 किती आले 6, 4 अधिक 2 6 भागिले 3 किती येणार 3 1 3 3 2 6 म्हणजे वायची किंमत किती आली इथे 2. कधी एक्सची किंमत 2 असताना वायची किंमत आली 2. निर्देशक आले आपले 2 आणि 2. काय आले कोऑर्डिनेट 2 आणि 2 आणि शेवटी किंवा आपण याची मध्ये 5 4 नंबरला x इज इक्वल टू 5. आता 5 असेल तर व्हॅल्यू किती येणार आहे ते बघू आपण याच्यामध्ये. काय इक्वेशन आहे असंच y इज इक्वल टू x प्लस 4. x ची किंमत किती 5, 5 अधिक 4 भागिले किती 3. y इज इक्वल टू 5 अधिक 4 9, 5 प्लस 4 9, 9 अपॉन 3 3चा टेबल 3 1 3 3 3 9 म्हणजे किती आली किंमत y इज इक्वल टू 3. ओके काय आन्सर येईल इथे 5 आणि 3 हे लक्षात ठेवायचे मध्ये 5 आणि 3 5 आणि 3 आन्सर आले. कोऑर्डिनेट आले 5 3. आता आपला ह्या इक्वेशनचं आपल्याला काय बनवायचं आपला ग्राफ बनवायचा आलेख बनवायचा. बघा -1 -2 कुठे येणार आहे -1 -2 इथे व्हॅल्यू टाका इथे -1 -2. त्याच्यानंतर 2 0 2 कुठं आला इथे आला 0 इथे एक्सची किंमत 2 वायची किंमत किती 0. नंतर 5 आणि 2 5 आणि 2 इथं 5 आहे आणि इथे किती आहे 2. मग सरळ जाऊया आपण किती 5 आणि 2. ओके ही 5 ही 2. आता एक्सची किंमत 8 आहे याची किती येणार आहे 4. एक्सची किंमत 8 आणि इथे वायची 4 ही अशी अशी म्हणजे इथे येईल ती 8 आणि 4. आता ही जॉईनिंग करून घ्या. कशाने स्केलने जॉईनिंग करून घ्या. तर माझा स्केल घ्या त्यानुसार आपला हे पॉईंट असे जोडतील आपलं. बघा याच्यामध्ये असे आता माझं परफेक्टने आले पण आता हे इथे यायला पाहिजे 5 आणि 2 आलेखामध्ये परफेक्ट येईल. त्याच्यानंतर हा पॉईंट पण जोडून घ्या -1 आपण इथे येईल असा स्केलनी. ओके स्केलनी इथे येते जॉईन -1 -2 इथे येतो. मग आता हे पॉईंट जोडले 3 पॉईंट तर जोडले गेले पाहिजे कमीत कमी 3 पॉईंट. इथे ॲरो टाका इथे पण ॲरो टाका. आन्सर काय आपलं कोणतं इक्वेशन आहे 2x - 3 इज इक्वल टू 4. हे लक्षात ठेवायचं मध्ये. मग आपल्याला कसं करतील त्यानुसार बघा. आता सेकंड टेबल सेकंड इक्वेशन दुसरे समीकरण 3y - x इज इक्वल टू 4 म्हणजेच काय -4 0 कुठं आले -4 इथे इथे एक्सला एक्स तर -4 आणि 0 इथे येईल इथे कारण -4 आणि 0. त्याच्यानंतर -1 + 1 इथे काय येईल -1 आलं लक्षात -1 आणि +1 इथे येईल काय येईल -1 + 1. त्याच्यानंतर 2 2 +2 इथे +2 इथे घ्या 2 2. त्याच्यानंतर 5 3 हा 5 आहे एकचा आणि 3 कुठे येईल इथे येईल 5 3 लक्षात तुमच्या. आता कोणत्या आपल्या नियमाप्रमाणे कोणतेही काय करायचे आपल्याला 2 पॉईंट जोडून घ्यायचे. कमीत कमी 3 असले 3 पॉईंट जोडून घ्या किंवा 2 घ्या. ओके हे पॉईंट जोडून घ्या. इक्वेशन आपलं काय पाहिजे 2 2 समजा इथे घ्या 2 2 थोडंसं 2 2. हा शेवटचा कोणता आहे आपला 5 3 ते लिहून टाका 5 3 जे पॉईंट दिले आणि 2 2 हा दिला आपण. ओके सगळे पॉईंट आपण लिहून घेतलं. कोणतं इक्वेशन आहे ते 3y - x इज इक्वल टू 4. हे तुमचं काय आहे इक्वेशन आहे समीकरण आहे आणि हे सुद्धा तुमचं इक्वेशन आहे.